हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण व्हेज पनीर बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या आपण बासमती राईस घेतलेला आहे, 7 ते 8 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत लांब, पनीर 8 पाव पनीर, 1 बटाटा साल काढून कट करून घेतलेला, ओले फ्रोझन मटर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, 1 गाजर, शिमला, कोथिंबीर. आपण तूप घेतलं वापरणार आहोत, 3 ते 4 चमचे दही, कढीपत्ता, छोटी वाटी काजू, चवीनुसार मीठ, फूड कलरमध्ये आपण जिलबीचा कलर एक घेतलेला आहे, ग्रीन कलर एक घेतलेला आहे, हळद, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं. आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे, व्हेज बिर्याणी, आलं लसूण पेस्ट, घरगुती काळा मसाला, खडे मसाल्यांमध्ये जिरं, मिरं, लवंग, चक्रीफूल, कोळसा आणि तमालपत्र उकळत ठेवलं होतं. ते पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडेसे आपण त्याच्यामध्ये खडे मसाले पण टाकून घेणार आहोत. 4 मिरे, 4 लवंगा, थोडंसं शाही जिरं, 2 तमालपत्र, अर्धा चमचा तूप. आपण जे धुवून घेतले होते ना तांदूळ, ते टाकून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये सर्व तांदूळ टाकून घेतलेले आहेत, ते आपण 70 ते 80% शिजवून घेणार आहोत. आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बिरिस्ता बनवण्यासाठी जो कांदा घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत. तो तळून घेणार आहोत. आता आपला हा कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आपण. आता आपल्या कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आपण हा कांदा अजून 2 मिनिट फ्राय होऊन द्यायचा. आता आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, आपण आता काढून घेऊया. तेल नितळून घ्यायचं काढून. आपण जो तांदूळ आपला शिजायला घातलेला तो तांदूळ शिजलेला आहे तो काढून घेऊया. आता आपण जे हे पनीर घेतलं होतं ते पण तळून घेणार आहोत. आपण जे पनीर घेतलेलं आहे ते तेलामध्ये तळून घेणार आहोत. आता आपलं पनीर तळून झालेलं आहे, ते काढून घेऊया. आपण त्याच तेलामध्ये बटाटा घेतला आहे तो पण घेणार आहोत. बटाटा घेतलेला आहे तो छान तळून घेणार आहोत. जो बटाटा तळायला टाकलेला आपण तळून झालेला आहे आपला बटाटा, आपण काढून घेऊया. आता आपला हा बटाटा तळून झालेला आहे, काढून घेऊया. आपण जे काजू घेतलेले आहेत ते पण तेलामध्ये तळून घेणार आहोत. काजू तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, काजू लगेच तळून होतात. आपण ते आता काढून आपण तर बिरिस्ता तळलेलं तेल ते टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं, आपण जे अख्खे खडे मसाले घेतले होते ते टाकून घेणार आहोत. 6 ते 7 हिरव्या मिरच्या, तमालपत्र,
छान परतून घ्यायचं. छान परतून झालं की आपण जो कांदा कट करून घेतलेला तो 2 कांदे होते छोट्या साईजचे. थोडासा कांदा फ्राय झाला. ओले मटार घेतलेले ते टाकून घेणार. थोडासा कढीपत्ता, एक शिमला कट करून घेतलेली, एक गाजर कट करून घेतलेलं, एक टोमॅटो, हे छान परतून घ्यायचं. अर्धा चमचा हळद, टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला घेतला त्यातला अर्धा टाकून घेणार आहोत. घरगुती काळा, चवीनुसार मीठ. पण जो बटाटा फ्राय करून घेतलेला तो सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ते पनीर टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेलं. आपण 4 चमचे दही घेतले तर ते टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. एक साथी आपण भरपूर कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपण जो बिरिस्ता तळून घेतलेला आहे तो थोडासा बारीक करून टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. आपण जो एसेन्स घेतलेला आहे केवढा तो टाकून घेणार आहोत 2 ड्रॉप. आपण ह्या भाज्या 10 मिनिट झाकण ठेवून थोडं वाफ देऊन घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती टाकून घ्यायचा. आता आपण जे काजू तळून घेतलेले होते ते वरतून टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण फूड कलर घेतले होते ते पण टाकून घेणार आहोत. आता ग्रीन कलर टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेणार आहोत भरपूर असे. आपण जो बिरिस्ता तळून घेतला होता तो टाकून घेणार आहोत. आपण कोळसा घेतलेला आहे तो फुलवून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत. आता आपण त्याला दम द्यायला ठेवणार आहोत. आता आपण आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आपण काढून घेऊया. आता आपली व्हेज पनीर बिर्याणी तयार झालेली आहे.